नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला 44 साइज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करायचे आहे। आधी मी काय केलेलं आहे, म्हणजे 1 इंचाची जे आहे पेपर मी एक्स्ट्रा सोडलेला आहे खाली। पूर्ण उंची आपली 14 आहे, अधिक 1 इंच, पूर्ण उंची 15। शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंचाचं, गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर सुद्धा 2.5 इंच आणि अर्धा इंच मार्जिनसाठी। असं पूर्ण शोल्डर आहे आपलं 5.5 इंचाचं। आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा। आणि जो छातीचा चौथा भाग आहे तो आहे आपला, छातीचा चौथा भाग आहे आपला 11 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचा आहे। तर पूर्ण घडी जी आहे आपली 13 इंचाची भरलेली आहे। अशा पद्धतीने जो आहे माझा बॅक साईडचा जो बॉक्स आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे। आणि खालती मी 1 इंच म्हणजे खालच्या साईडला मी 1 इंच पेपर एक्स्ट्रा ठेवलेला आहे। ते आपल्याला योगपट्टीमध्ये 1.5 इंच वाढवण्यासाठी तो पेपर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। मोंढा आहे आपला 1.5 इंचाचा आणि पुढच्या मोंढ्याचं माप सुद्धा आपल्याला लगेचच टाकून घ्यायचा आहे, तो आहे 1.25 इंचाचा। आणि हे बघा, ह्या पद्धतीने छोटे छोटेसे डॉट द्यायचे आहे। जिथं आपली छातीचा चौथा भाग आहे त्या 11 पासून छातीला आपल्या ते मोंढ्याला आपल्या असे छोटे छोटे डॉट देऊन डार्क शेप देऊन घ्यायचा आहे। आणि बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही साईडच्या मोंढ्यांना शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथं थोडंसं मोंढ्यात खाली घ्यायचं आहे। हा झाला आपला संपूर्ण बॅक साईड आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। शोल्डर घेतला आपण 2.5 इंचाचं, अर्धा इंच मार्जिनसाठी, पूर्ण शोल्डर आपलं 3 इंचाचं आणि गळा रुंदी जी आहे आपली 2.5 इंचाची। आणि पुढचा गळा घेतलेला आहे आपण 6 इंचाचा, तो रुंदी घेतली आपली 2.5 इंचाची। अशा पद्धतीने जे पुढच्या भागाचा गळा आहे तो आपण आखून घेतलेला आहे। आणि 2.5 इंचाची योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला, 2.5 इंचावर पॉईंट देऊन। आणि एक सरळ रेष पट्टी घ्यायची, त्याच्याने एक सरळ रेष मारून घ्यायची। आणि योगपट्टीसाठी आपल्याला वरती 1.5 इंचानी वाढून घ्यायचा आहे। बघा, 1.5 इंचानी आपली योगपट्टी वरती आपण वाढून घेतली आणि पॉईंट द्यायचा आहे आपला 3.5 इंच। 3.5 इंचापासून आपल्या योगपट्टीला वरती तिरका शेप द्यायचा आहे। हा झालेला आहे आपला योगपट्टीचा शेप पूर्ण। छातीचा पॉईंट काढायचा आहे। छातीचा पॉईंट आहे हे बघा कशा पद्धतीने काढायचा आहे। छातीचा पॉईंट जी आपली घडी आहे, घडीपासून ते अशा पद्धतीने जो आहे आपला टेप फोल्ड करून घ्यायचा। बरोबर आपला 6.5 इंचाचा पॉईंट आलेला आहे आणि अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण जो पॉईंट आहे आपला छातीचा तो आपण घेतलेला आहे 7 इंचाचा। आणि वरती एक सरळ रेष मारून घ्यायची। बॅक साईडच्या फ्रंट साईडच्या मोंढ्यापासून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि इथं 1 इंच पॉईंट देऊन तुमच्या गळ्याला जो आहे, जो पुढचा तुम्हाला गळा घ्यायचा आहे त्या गळ्याला शेप देऊन घ्यायचा। आपण त्याआधी काय करणार आहोत, आपला जो बॅक साईडचा पार्ट आहे तो आपण दोन्ही पार्ट आहे ते कटिंग करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला फ्रंट साईडचा जो गळा आहे त्या गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा, त्याला सुद्धा ह्याच पद्धतीने छोटे छोटे डॉट द्यायचे आहे आणि तो शेप देऊन घ्यायचा। आणि इथून एक 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि तिरकी रेष मारून घ्यायची आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने जी आपली कटोरी आहे त्या कटोरीला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। हा जो आहे आपला पुढचा भाग आहे तो पूर्ण तयार झालेला आहे। आणि आपल्याला खालती 1.5 इंचाने जी आपली क्रॉसपट्टी आहे, योगपट्टी आहे, ती आपल्याला 1.5 इंचानी वाढून घ्यायची आहे। ही झाली आपली योगपट्टीला 1.5 इंच। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पुढचा जो भाग आहे तो जी आपली योगपट्टी आहे त्या योगपट्टीला उंचीला पुढे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला 1.5 इंच जे आहे आपल्याला वाढून घ्यायचा आहे। आता जो आहे आपला पुढचा भाग संपूर्ण तयार झालेला आहे। आता आपण त्याची कटिंग करून घेऊ।
आता आपण काय करणार आहोत, कटोरीचं माप टाकून जी आपण कटोरी काढलेली आहे, कटिंग करून घेतलेली आहे, त्या कटोरीची जी आहे आपल्याला आकृती काढायची आहे. तर कटोरी आपल्याला कशा पद्धतीने वाढवायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि परफेक्ट आपलं ब्लाऊजची जी आहे फिनिशिंगसुद्धा आणि ब्लाऊजसुद्धा आपला परफेक्ट बसणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने चौ बाजूने आपल्याला कटोरीला मार्किंग करून घ्यायची आहे. ही झाली आपली कटोरीची पूर्ण मार्किंग झालेली आहे. तर आपल्याला कटोरीमध्ये 44 साईजची कटोरी आहे, तर आपल्याला कितीनी कटोरी वाढवायची आहे. तर हे बघा, 44 साईजची कटोरी आहे, तर आपल्याला इथं 2 इंच वाढवायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. इथून वरती पाव इंच किंवा अर्धा इंच घेऊ शकता. इथून पण आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने जी आहे सरळ रेष मारून घेतली आपण. ही झाली आपली संपूर्ण म्हणजे आपली जी टिक मार्क करायची आहे तिची टिक मार्क संपूर्ण झालेली आहे आणि ही तिरकी एक रेष मारून घ्यायची. त्याआधी आपण काय करू, जे आपली पेपर आहे तो पूर्ण कट करून घेणार आहोत, कारण का पेपर मोठा आहे. आपल्याला म्हणजे आकृतीला जे आकार द्यायचा आहे तर आपल्याला आकार देता येणार नाही, म्हणून आपण जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट केला. हे बघा, अशा पद्धतीने जे आहे वरती पाव इंच वाढवून घेतलं आणि छोटे छोटे डॉट द्यायचे आहे. बरोबर तिथं आपण 2 इंच घेतलेला आहे, तर 2 इंचापर्यंत आपल्या कटोरीचे छोटे छोटे डॉट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा जो मध्य सेंटर किती आहे तो बघून घ्यायचा आहे. तर आपली संपूर्ण कटोरी किती इंचाची भरते आधी ते बघायचं आहे. तर आपली संपूर्ण कटोरी जी आहे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत ठेवून बघा, बरोबर आपली कटोरी 11 इंचाची भरलेली आहे. कटोरीचा मध्य सेंटर आहे 5.5 इंच. टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, वरती घ्यायचा आहे 1.25 इंचाने आपली कटोरी वर वाढवायची आहे, खालती आपल्याला 1.5 इंचाने घ्यायची आहे. तर संपूर्ण जो टक्स आहे आपल्या कटोरीचा तो 2.25 इंच येणार आहे. हा जो टक्स आहे आपला 2.25 इंचाचा आपण घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने ज्या आहे तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपली जी कटोरी आहे 44 साईजची कटोरी आपली पूर्ण तयार झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. तुमच्यापर्यंत मी जे पोहोचवण्याचं काम करते ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण जे आहे आपली कटोरी संपूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. आपली जी कटोरी आहे ती संपूर्ण कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला जो आहे टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जी आपली कटोरी आपण फोल्ड करून घेतली आणि आपण परत मोजायचं आहे. तुमची कटोरीचा जो पॉइंट घेतलेला आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे का, हे बघा. बरोबर आपला 1.5 इंच इथं भरतोय. आडवा टक्स आहे तो 1.5 इंच आणि उभा टक्स आहे तो 2.25 इंच घ्यायचा आहे आपल्याला आणि स्केलनी सरळ रेषा मारून घ्यायची आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही फोल्ड करून घ्यायचा आहे, शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. हे बघा किती छान आलेला आहे आपल्या कटोरीला शेप आणि फिनिशिंग सुद्धा भरपूर छान आलेली आहे. तर ह्या पद्धतीने जे आहे तुमची कटोरी पूर्ण तयार झालेली आहे. आणि बघा, अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिच करणार आहे तर त्यावेळेस ही कटोरीचं पूर्ण जी फिनिशिंग आहे ती ह्या पद्धतीने राहणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि परत एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.